ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फळ नाव धड करा सहस्रनामाची जे भव सिंधुसी थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फळ तुका म्हणे काळा हणा तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ विठाला 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 लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनाम पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाची हे आता हृदय हे आपुले सौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंसी। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो चराचरे करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहू निवासी वैराग्यस्य परम मूर्ती ज्ञानेशप्रिय संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा राम नाव कंठामध्ये धारण करा असं मार्गदर्शन करणारा अभंग आहे। विठाला विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार 155 वर्षाची सप्ताहाची पवित्र परंपरा असलेला भगवान प्रभू श्रीराम मंदिराच्या शताब्दीचा महोत्सव साजरा होत असलेला भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव उपस्थित सर्व वंदनीय पूजनीय महाराज मंडळी आदरणीय महाराज आहेत ज्यांच्याद्वारा ज्ञानेश्वरी पारायणाचं व्यासपीठ चालवल्या जाते शशिकांत महाराज आहेत ज्यांच्या निमंत्रणावरून आमचा आपल्या दर्शनाचा योग आम्हाला आला ते आमचे जीवलग मित्र प्रकाशजी महाराज दमोताई वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आहेत। गायनाचार्यांमध्ये आपल्या परिसराचंच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राचं भूषण आमचे रवींद्र महाराज पवार आहेत। त्यांच्या साथीला विठ्ठल महाराज घुले महाराज आहेत। मृदंगाचार्य मृदंगरत्न तालमणी तालरत्न तालभूषण आमचे जीवलग मित्र सचिनजी महाराज आपल्या परिसराचं भूषण उपस्थित सर्व आदरणीय गुणवान मंडळी आमचे बाबा आहेत। संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत। दोन्ही चोपदार तुम्ही माता भगिनी तरुण बांधव ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी प्राप्त झालेली भव्यता आणि दिव्यता विठाला 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 तसं आज आपल्या प्रभूच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन
100वा वर्ष राम मंदिर निर्माण होऊन 3 लोकांना धन्यवाद आपल्याला देता येतील. ज्यांनी 100 वर्षापूर्वी मंदिर बांधण्याचं काम केलं त्यांना आपलं लोटांगण असलं पाहिजे. 100 वर्षे ज्या लोकांनी जवळजवळ 2 पिढ्यांनी हा उपक्रम चालवला त्यांना आपण वंदन केलं पाहिजे. आणि जी लोक शताब्दी साजरं करण्यासाठी जीवाचं रान करतायत त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तिघही महत्त्वाचे आहेत. गुरुनाम गुरु मामासाहेबांना एक जणानं म्हटलं, मी ज्ञानेश्वरीवर PhD केली, तुमच्या वारकऱ्यांनी 700 वर्षे काय केलं? मी बघा PhD केली, गळ्यात माळ नाही. मामासाहेबांना म्हणतो मी PhD केली, तुमच्या वारकऱ्यांनी काय केलं? मामासाहेबांनी गोड वाक्य सांगितलं, आमच्या वारकऱ्यांनी काहीच केलं नाही, तुला PhD करण्यासाठी 700 वर्षे ज्ञानेश्वरी सांभाळून ठेवली, एवढं काम आमच्या वारकऱ्यांनी केलं. मग आज शताब्दी करणारे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढेच ही शताब्दीपर्यंत वाटचाल घडवून आणणारे महत्त्वाचे आहेत. आणि वाटचाल घडवून आणणारे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढंच ही लावणी करणारे, उभा करणारे महत्त्वाचे आहेत. त्यांनी छोटंसं रोपटं लावलं, त्याचं वृक्षात रूपांतर करण्याचं काम मधल्या 2 पिढींनं केलं. आणि आताच्या तरुण पिढीला ह्या विशाल वटवृक्षाच्या शीतल छायेमध्ये हा सोहळा करण्याचं सौभाग्य लाभलं. विठाला 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 विठाला. उत्सव रामाचा आहे. एकदा मनाभावातून रामाच्या नावानं जयघोष करा, मग कीर्तन सुरू करू. जय श्रीराम. यांचा भारी आला तुमच्यापेक्षा. ते लेकर बघा कसं वैभव आहे. ते आमचा पैलवान बघा कडचा. यांचा आवाज झाकला पाहिजे एवढा तुमचा आला पाहिजे. जय श्रीराम. वाढला, आता वाढला. आता एकदा, आता बरोबरीत आलाय, आता ओव्हरटेक झाला पाहिजे. जय श्रीराम. धन्यवाद. चरित्र देवाचंही असतं, चरित्र संतांचंही असतं आणि चरित्र महापुरुषांचंही असतं. तिघं आपल्याला थोडं थोडं तिन्ही चरित्राचा भाव आपल्या डोळ्यापुढं आणतो. संतांचं चरित्र वर्णन करावं, का करावं? साधं गणित सांगतो. आपण सगळे लोक आरशात पाहता ना, का पाहता? आरशाला बरं वाटावं म्हणून. आपल्या तोंडाला काळं लागलेलं असावं, ते घेऊन आपण कीर्तनात येऊन बसावं, ते बघून लोकांनी हसावं, नंतर आपण मोबाईलमध्ये बघून पुसावं. हे काय बरं नाही. दर्पणी पाहुणी मना रंजवितो. आरशात पाहून चेहऱ्याचे डाग जसे साफ करायचे असतात तसं संत रूपी आरशामध्ये पाहून आपल्या जीवनाचे विकार आणि वाईट वासनेचे डाग स्वच्छ करायचे असतात. ओवी ऐका. हरपल्या आपण आपे पावे तै संता ते पाहता घिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेचे सदा. मीचा आपल्याला विसर पडलाय. मीचा शोध लावून घेण्याकरता संतांचं वर्णन करावं लागतं. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. संतांच्या नामघोषाचं सुद्धा फल आपल्या पदरात पाडून घेता येतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवची होतो अखंड वदनी, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ. हो, ज्ञानदेवाचा जप केल्यास फळ आहे. आणि तुकाराम तुकाराम म्हटल्यास काय वाया जाणार आहे का? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, नाम घेता का पेय, नाम घेता का पेय. हो तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, नाम घेता का पेय. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, नाम घेता नाम घेता मग संतांच्या नावाचा जपही झाला पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मीचा शोध आपल्याला लावायचा आहे. आपला मीच्या बाबतीत घोटाळा आहे. बघा मी पटवून देतो. तुम्ही कोण आहे? शाबास.
हे चोपदार, मला वाटलं भूतच आहे. उत्तर रास्त दिलं, मग कपडे कामाला आले बुवा. चोपदार, तुम्ही चोपदारच, आता वेगळं काय बोलायचं. हे दादा तुम्ही कोण आहे? हा? वारकरी, सेवा दल आहे असं काहीतरी. बऱ्याच लोकांना विचारलं तर कोणी म्हणाल मी शेतकरी आहे. शेतकरीला इंग्रजीत काय शब्द आहे रे पोरण? फार्मर. फार्मरची व्याख्या सांगू तुम्हाला. फार करायचं आणि शेवटी मारायचं. फार कर मर. म्हणून तर ते फार्मर शब्द तयार झाला. जाऊ द्या. तुम्ही म्हणाल आमचं जाऊ द्या महाराज, तुम्ही कोण आहे सांगा. मला विचारल्यावर मी वेगळं काय सांगेल? मी म्हणेल मी तुकाराम आहे. पण प्रश्न हा आहे, मी जन्मलो तेव्हा तुकाराम आहे का? उपजलिया बाळकासी नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देतो. आई वडिलांनी याचं नाव तुकाराम ठेवलं म्हणून आज आपल्या आस्थाने गावात तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू झालं. समजा याचं नाव आई वडिलांनी दगड्या ठेवलं असतं तर आज इथं कीर्तन कोणाचं झालं असतं? शाबास, दगडू महाराज म्हणा. दगड्या कीर्तन करतो काय? याचं नाव धोंड्या असतं तर आता 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 विचार करून बोला. धोंडीराम म्हणा, धोंडीबा म्हणा. मग मी वास्तविक कोण आहे हे आपल्याला संतांना विचारल्याशिवाय लक्षात येणार नाही. कारण त्यांना ठाऊक आहे, आपण त्यांना विचारलं पाहिजे. मी वासुदेव तत्वराम. मी स्वतःला विसरलोय. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग हे विचारावं लागेल संतांना. म्हणून संत जीवनात आपल्या आवश्यक असतात. त्यांचं चरित्रही महत्त्वाचं आहे, त्यांचं नावही महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या संगतीत राहणंही महत्त्वाचं आहे. विठाला बघा, एक जीवन संतांच्या संगतीत राहिलं. आपल्या संत मालिकेत जनाबाई नावाच्या एक संत झाल्या. काही नाही महाराज, शाळेत नाव नाही, विद्यापीठात शिकायला गेल्या नाही, गुरुकुलात कुठं दाखला नाही, किंवा गुरुच्या जवळ जाऊन अध्यात्म ज्ञान प्राप्त केलंय, तत्वज्ञान शिकल्यात असंही नाही. कुठे शाळा न शिकलेल्या जनाबाईचे अभंग पुणे विद्यापीठामध्ये पदवीधर होण्याकरता 100 मार्काच्या पेपराला असतात. हे संत सेवेचं त्यांच्या पदरात पडालेलं फळ आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. काही काम नाही महाराज. जनाबाईंनी गवऱ्या वेचल्या, जनाबाईंनी धुणी भांडी केली, जनाबाईनं दळण दळलं, जनाबाईनं नामदेवरायाच्या 14 माणसांची सेवा केली. नामदेवरायाच्या कुटुंबात सदस्य 14 आहेत. सांगू का नाव? मी सांगू का तुम्ही सांगता? राजाई गोडाई दोन्ही सासू सुना, नाम नाम जाणा बाप लेक, नाम नाम जाणा बाप लेक. राजाई गोडाई दोन्ही सासू सुना, नाम नाम जाणा नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी.
त्याच्या मनातलं गायकाला कळलं पाहिजे महाराज. आम्ही आणि रवी महाराज म्हणजे अनेक दिवसांची आमची मैत्री. आळंदीत एकच काळ आमच्या दोघांचा. ते गाणं वाजवत होते आणि मी अभ्यास करत होतो. आज आळंदीत दबदबा आहे त्यांच्या नावाचा. 14 माणसांचं कुटुंब, राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले. नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र याचे वंशी. लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुना पायी नामयाच्या. किती झाले हो? 12 झाले. आऊबाई तेली की लिंबाबाई बहिणी 14. 15वी जनाबाई सेवा. पण त्या सेवेच्या जोरावर देव ताब्यात आणला का नाही? नाम याची जनी सवेवेची शेनी. महिला मंडळ शेनी माहित आहे का तुम्हाला? बरं जाऊ द्या. गौऱ्या माहित आहे? झाडाला लागतात. हो म्हणाल्यात बाया. नाही, थापून केल्या जाते ती गौरी. आणि जनावरानं रानात शेण टाकून ऑटोमॅटिक तयार होते ती शेणी. नामदेवरायाच्या सेवेचं फळ जनाबाईसाठी भगवंत रान शेण्या वेचायचं काम करतात. नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरीराव तिच्या सवे. जेवण करतात, शिवाय दळायला बसतात. आईसाहेबांची संख्या भरपूर आहे. बसवू का जात्यावर तुम्हाला? आम्ही 2 कडवे पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागे म्हणा. एक आवाज सगळ्यांचा आला पाहिजे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. इकडल्या रुसल्यात का? माझं पहिलंच कीर्तन आहे इथं. इकडून आवाज कमी आला बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा वा वा. किमान ज्यांची आई आणि पत्नी आली त्यांनी तर वाजवा. बहिणीसाठी भावाने वाजवा. धन्यवाद. तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही दिलं? तुम्हाला जात्यावर बसवलं असतं तर तुम्ही खुंटा उपटून फाट्यावर नेला असता. एक मिनटं घेतोच. तुम्हाला एक गोड संकीर्तन करायला देतो. आम्ही पुढे म्हणतो, पुरुषांनी आमच्या मागे म्हणा, आईसाहेब त्यांच्या मागे म्हणतील. चालेल ना? महिलांपेक्षा आवाज मोठा येईल ना? येणारा असेल तर म्हणा, नाही तर झाकली मुठ. महाराज म्हणायचं तुमच्या भरोशावर. प्रकाश महाराज देऊ देऊ महाराज. आपण पुढे म्हणू, पुरुष मागे, महिला त्यांच्या मागे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल विठ्ठल माझा. महिला म्हणा, विठ्ठल माझा. शाबास. वाह. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल. जमतंय जमतंय. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा. शाबास. विठ्ठल माझा. आता सगळे म्हणू आपण, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला.
मोठाच होता, गोड त्यांचाच होता. पुरुषांचा मोठा होता, आईसाहेबांचा गोड होता. विठाला 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 विठाला. किती भारावून जातो देव महाराज. बघा महाराज, महिला मंडळीचा एक गुण विशेष सांगतो. त्यांच्या जात्यावर दोघी दळायला बसतात, दोघीच बसतात. पुढे एक गाणं म्हणते, मागं म्हणते. मागचीचं पाठ नसलं तर ती उघडं पडत नाही, पुढचीनं म्हणल्यास स्वर लावून देते. आपलं भजण्याचं अवघड, पुढचा भजन्या म्हणतो आणि मागचा गप राहतो. महाराज आईसाहेबाचं तसं नाही. त्या म्हणायला लागल्या ना, सुरू केलं, माझा भावाच्या ग दाराला सोन्याचं कुलूप. मागचीचं पाठ नसू द्या, ती म्हणते नरे 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 नरे, चलू दे रात्र. एकदा तर असं झालं महाराज, एक वारकरीन दळायला बसली. तिनं केलं सुरू, माझा भाऊ ग आळंदीला, माझा भाऊ ग देहूला, माझा भाऊ ग पुण्याला, माझा भाऊ ग सासवडाला, माझा भाऊ ग नाशिकाला, माझा भाऊ ग त्र्यंबकाला, माझा भाऊ ग परळीला, माझा भाऊ ग औंढ्याला, माझा भाऊ ग शेगावाला, माझा भाऊ तुळजापुराला. एवढं मागचीचं कुठं पाठ आहे? मागचीचं पाठ नव्हतं, पण तिचं माहेर आस्थाने होतं. बाई हुशार होती. मागचीनं बरोबर सुरू केलं, जिथं जिथं तुझा भाऊ तिथं तिथं माझा भाऊ. चलो, तुझा भाऊ कुंभात स्नानाला जरी गेला तर माझा मागच आहे म्हटली. जाऊ द्या त्यातला विनोद. देवाचं आणि जनाबाईचं असं झालं. देवानं जनाईनं पुढं म्हणावं, पांडुरंगा आमचा पिता, रखुमाया मुची माता. आणि माग देवानं तसंच म्हणावं, पांडुरंगा आमचा पिता, रखुमाया मुची. घ्या जातं डोक्यात घालून. रखुमाई त्याची कोण आहे? बायको. बायकोला तो आई म्हणण्यापर्यंत भारावून जातो. संत सेवेमुळं जनाबाई एवढ्या उंचीला गेलेल्या असतात. विठाला 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 विठाला. चला, मला राम सांगायचं आहे. संत चरित्रात अनेक संतांची चरित्र आहेत, ती आपल्याला प्रेरणा देतात. सगळी सांगण्यापेक्षा एक प्रसंग जोग महाराजांच्या जीवनातला सांगतो. चरित्र वाचावीत, ऐकावीत, प्रेरणा मिळते. काय झालं, पुणे परिसरामध्ये एक सप्ताह, त्या गावच्या सप्ताहाची तपपूर्ती म्हणजे 12वं वर्ष. कार्यकर्ते जोग महाराजांकडे गेले, महाराज तुमची एक कीर्तनाची सेवा आम्हाला हवी आहे. महाराज म्हणले, सप्ताह कधी आहे? म्हटले, रामनवमीला आरंभ, हनुमान जयंतीला सांगता. जोग महाराज हसले, अरे त्यावेळेला पहाऱ्यावाले मिळेना तरी म्हणले. आणि खरंच आहे ना, यांना विचारा, आज विचारा, रामनवमी देता का मला सेवा? त्यांचे 7ही दिवस कीर्तनात गेले असतील. तुमचं कसं आहे? तसंच आहे. हा, महाराज म्हणले 7ही दिवस पहा सेवा गेल्यात, पण कार्यकर्ते आगाव असतात. महाराज, एक कार्यकर्ता म्हणला, महाराज ते जे 19 तारखेचं गाव आहे, ते गाव फक्त 50 घरांचं गाव आहे. तुम्ही काय करा, त्या गावचं कीर्तन कमी करा आणि आमच्या गावाला कीर्तन द्या. जोग महाराज म्हटले, बाबा एका गावची तारीख कमी करायची आणि दुसऱ्या गावाला द्यायची, मी काही 2025 मधला कीर्तनकार नाही. मी 1915चा कीर्तनकार आहे म्हटले. गाव छोटा असू मोठा असू, त्या गावात लोक असतील. अहो कशाचे लोक महाराज? 100 लोक तुमच्या कीर्तनाला बसतील. महाराज म्हणले, बसू दे, माणसं 100 असू दे, देव तर माझं कीर्तन ऐकेल ना. आणि खरं सांगू का, कीर्तन लोकांपेक्षा देवासाठी असलं पाहिजे. लोकांना काय वाटतं, कीर्तन बरं वाटण्यासाठी असावं. खरं सांगू, कीर्तन बरं वाटण्यासाठी नसतं, कीर्तन बरं होण्यासाठी असतं. बरं वाटायला तर तमाशाही बरा वाटतो, बरं वाटण्यानं बरं होईल असं नाही. कीर्तन बरं होण्यासाठी करावं, वाटण्यासाठी नाही. विठाला 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 विठाला. महाराज म्हणले, नाही बाबा तारीख देऊ शकत नाही, जातो. कार्यकर्ते म्हणले, तारीख तर घेणार आम्ही. निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 गाड्या भरून कार्यकर्ते आले. महाराज ती तारीख. महाराज म्हणले, अरे काल सांगितलं ना तुम्हाला नाही म्हणून. एक कार्यकर्ता असा मिशावाला होता, मिशावर अशी मूठ फिरवली आणि सांगितलं, तारीख द्यावी लागेल महाराज, पत्र बघा. महाराजांनी पत्र घेऊन पाहिलं. पत्र होतं लोकमान्य टिळकांचं. पत्राचा मजकूर होता, सप्रेम नमस्कार विनंती विशेष विष्णुपंत जोग महाराजाचे चरणासी बाळ गंगाधर टिळकांचा सादर प्रणाम. पत्र घेऊन आलेली मंडळी माझ्या जिव्हाळ्याची आहे, प्रेमातले आहे, नित्य संपर्कातले आहे. त्यांच्या गावच्या सप्ताहाची तपपूर्ती आहे. या उत्सवात आपण एक कीर्तन सेवा देऊन
गावकऱ्यांसह आम्हाला उपकृत करावे, कळावे आपले बाळ गंगाधर टिळक. जोग महाराजांनी पत्राची घडी केली, खिशात ठेवली. आता कार्यकर्ते तर जोमातच की. कार्यकर्ते म्हणले, माग महाराज आता कसं? जोग महाराज म्हटले, काल जसं आजही तसं. कार्यकर्ता म्हणला, ही काय पद्धत आहे का? पत्र कोणाचं आहे पाहिलं का? महाराज म्हणले, हो माझ्या बालमित्राचं आहे, टिळक आणि आम्ही जिवलग मित्र आहे. भेटी अंती मी त्यांची माफी मागेल, पण एका गावची तारीख कमी करून तुमच्या गावाला देणार नाही. तत्व म्हणजे तत्व, ठरलं म्हणजे ठरलं. वैतागून कार्यकर्ता म्हटला, वा रे वा, आता हे पत्र टिळकाचं, त्यांना तुम्ही तारीख देणार नाही, मग आम्ही टिळकांना जाऊन काय सांगायचं? जोग महाराजांनी सांगितलं, जा तुमच्या टिळकांना जाऊन सांगा, परमार्थाच्या बाबतीत हा जोग महाराज फक्त देव मान्यांचं ऐकतो, लोकमान्यांचं ऐकत नाही. याला संत चरित्र म्हणायचं. वाचावेत. ती बातमी एका सावकाराला कळली. तो सावकार गेला महाराजांकडं. त्या गावकऱ्यांना म्हणला, अरे तुम्हाला सप्तात दिली नाही ना सेवा, पोराच्या वाढदिवसाला बुवा आणतो का नाही बघा. श्रीमंत माणूस. महाराज कीर्तनाची सेवा हवी आहे. महाराज म्हणले, कधी? अमुक अमुक तारीख. महाराज म्हणले, आहे रिकामी. काय निमित्ताने सेवा आहे? तो म्हटला, माझ्या पोराचा वाढदिवस. महाराज म्हणले, पोरगा केवढा आहे? तो म्हटला, 4 वर्षाचा. महाराज म्हणले, नक्की पोराच्या वाढदिवसाला सेवा करतो, पण ते पोरग जरा मोठं होऊ दे. त्यानं आमच्या हरिपाठात मृदंग वाजवू दे, मग सेवा करतो. त्यानं हरिपाठ पाठ म्हणून दाखवू दे, मग सेवा करतो. त्यानं गळ्यातली माळ 10 वर्ष टिकवून दाखवू दे, मग सेवा करतो. सध्या नको. महाराज म्हणला, तो म्हणला, जेव्हाचं तेव्हा बघू, आज सेवा करा. महाराज म्हणले, नाही. महाराज हो म्हणा, 1,00,000 रुपये देतो. कधी? 1915ला एका कीर्तनाचे 1,00,000. महाराज म्हणले, 1.5 दिले तरी नाही. तो म्हटला, महाराज 1च तास कीर्तन करा, 1,00,000 रुपये घेऊन जा. महाराज म्हणले, होणे नाही. वैतागून तो म्हटला, महाराज तुम्ही ध्यानात ठेवाल, 1,00,000 देणारा पठ्ठ्या भेटला होता. जोग महाराजांनी तसेच उभे राहिले, छातीला हात लावला आणि सांगितलं, बेट्या तू सुद्धा ध्यानात ठेव, त्याच 1,00,000ला लाथ मारणारा जोग महाराज नावाचा पठ्ठ्या तुला भेटला होता. तू 1,00,000 देणारा पठ्ठ्या असतील, त्या 1,00,000ला लाथ मारणारा मी दुसरा पठ्ठ्या आहे. विठाला 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 विठाला. अशा महात्म्यांच्या संपर्कात राहत जाऊ. तुम्हाला सांगू महाराज, आमच्या वाणीला ही धार आली आणि आमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं. याचं एकमेव कारण आम्ही जोग महाराजांचे पाईक म्हणून, त्या संस्थेचे म्हणून राहिलो. आज त्याची किंमत आज आम्हाला समाज देतोय. संगती संतांची, चरित्र संतांचं फार मोठा फायदा आहे. आकळावा श्रीपद श्रीपती येणे पंथ. संत चरित्र दुसरं महापुरुषांचं चरित्र आहे. बघा, अनेक चरित्र आहेत आपल्या महाराष्ट्रातच घडलेली. विनायक दामोदरचे सावरकर कसे झाले, शिवाजीचे छत्रपती कसे झाले, संभाजीचे धर्मवीर कसे झाले, आणि लक्ष्मीबाईच्या राणी लक्ष्मीबाई कशा झाल्या. एक एक चरित्र वाचा. केवळ वयाच्या 16व्या वर्षी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणून धारोष्ण रक्ताची धार रायरेश्वराच्या पिंडीवरती अर्पण केली. स्वराज्याचं तोरण तोरणागडावरती बांधलं. 500 मावळ्यांना घेऊन प्रवास सुरू केला
आणि एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत प्रवास नेऊन महाराष्ट्राला आपला स्वतःचा हक्काचा छत्रपती शिवरायांनी मिळवून दिला. वाचलं पाहिजे. बघा महाराज, मी एक घोषणा देतो, मी पुढचं बोलत नाही, तुम्ही आपोआप काय होतं बघा. जय भवानी. अरे मी काहीच म्हणलं नव्हतं. ही उंची आहे त्या चरित्राची. आम्ही अर्धी घोषणा द्यायला उशीर, आपोआप समोरून अर्धी घोषणा होते. अजून पटवून देतो, मी म्हणतो तसं सगळ्यांनी माझ्या पाठीमागं जोरात म्हणा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. केला का घोटाळा? मी काय म्हणालो होतो? मी म्हणतो तसं माझ्या मागे म्हणा. मी जय म्हटलंय, तुम्ही आगाऊपणा केला की झाला? तुम्ही केला नाही, तुमच्याकडून नसता झाला तर नवल झालं असतं. ज्यांच्या नावाचा उद्घोष करता क्षणी जय जयकाराची भावना निर्माण होते, त्यांची चरित्र जीवनात वाचली, ऐकली, गायली पाहिजे. ती आपल्याला प्रेरणा देत असतात. विठाला शंभूराजांचं चरित्र वाचा. वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले आणि वयाच्या 32व्या वर्षी देश, देव आणि धर्मासाठी बलिदान दिलं. छत्रपती शिवराय जर सिंह असतील तर त्या सिंहाच्या पोटी जन्माला आलेला छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. तुम्हाला एक इतिहास सांगतो राजांचा. फक्त 9 वर्षाची राजकीय कारकीर्द संभाजी राजांना मिळाली. त्या 9 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं नोंद घेतलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. 9 वर्षाच्या राजकीय कालखंडामध्ये 122 पेक्षा जास्त लढाया लढून एकही पराभव न पत्करलेला या भूतलावरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. काय कमाल आहे महाराज. ही चरित्र वाचली पाहिजे, प्रेरणा देतात. भगवान सांगतात, जी राष्ट्रासाठी जगली त्यांचा सन्मान झाला आणि ज्यांनी राष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांना स्वर्ग वैकुंठात जागा मिळाली. हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षेसे महिम. अगदी याचा अनुवाद तुकोबारायांनी केला तसाच. मरता मुक्त झाला मान पावे, मरता मुक्त झाला मान पावे. हो मनमुक्त झाला मनमुक्त झाला मान पावे. तुका म्हणे शूरा दोही पक्षी भर. ओ तुका म्हणे शुरा डोई पक्ष तुका म्हणे शुरा डोई पक्ष डोई पक्ष मरता मुक्त झाला मान पावे. मरता मुक्त झाला मान पान. मरता मुक्त झाला मान पान. मरता मरता मुक्त झाला, जगला तर मान पावे. तुका म्हणे शूर दोही पक्षी भला. पहा, इतिहासात जसं शिवराय, शंभूराजे, सुभाषबाबू सावरकर, लोकमान्य टिळक, तसंच आज देशाच्या सीमेवर लढणारा जवान. पहा महाराज, जवानाला कुठल्याही विचारा, तुला सीमेवर उभा असताना काय वाटतं, त्याच्या भावना 2च. तो म्हणतो, महाराज जिवंत आहे तोपर्यंत तिरंगा फडकताना दिसला पाहिजे आणि मेलो तर तिरंग्यात गुंडाळून गावाकडे गेलो पाहिजे. तिसरी भावनाच नाही महाराज. जगायचं ते तिरंगा फडकवण्यासाठी आणि मरायचं ते तिरंग्यात लपेटून गावाकडं जाण्यासाठी. पहा, तिरंगा म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याच्याकडं 3 रंगाचा कपडा म्हणून बघू नका. 3 रंग आणि 24 आऱ्याचं चक्र त्याच्यात आलं
तर ती 140 कोटी लोकांची अस्मिता असते. तिरंगा लहरायचा असतो, फडकवायचा असतो आणि तो सुरळीत फडकताना दिसलेलाच पाहिजे. त्याला चिरगुट म्हणून बघू नका. ते रक्षण करण्याकरता 3 प्रकारची सेना सीमेवर आहे. पाहेपा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. देशाची आन बान शान असलेला तिरंगा ज्या प्रेताभोवती लपेटल्या जातो ते प्रेत किती नशीबवान असेल विचार करा. महाराज, मला हे गायक वादकांप्रती फार आदर वाटतो. किस कडाक्याची थंडी असू द्या, ऊन वारा पाऊस असू द्या, त्यांनी एकदा कार्यक्रम स्वीकारला की तो पार पाडणार. थांबून पार पाडतील, कधी कधी प्रवास करून. आमचे रवी महाराज बुलेटवर फिरतात महाराज, 100 किलोमीटर. आळंदीतून जातात 100 किलोमीटर गाडीवर, कीर्तनाला 7 करून पुन्हा आळंदीत सकाळी क्लास घ्यायला हजर होतात. मग रस्त्यात किती परिस्थिती बिकट आहे. कीर्तनकार लोकांचा प्रवास. आता माझं गाव इथून फक्त 432 किलोमीटर आहे. तिथून इथं आलोय आणि इथून तिथंच जाणार आहे. कीर्तनकार बर येईपर्यंत तुमचे 50 फोन असतात. बाबा कुठवर आले, बाबा कुठवर आले. जाताना बाबा कुठं उलटले, कोणाला देणं घेणं. जीव मुठीत घेऊनच आहे ना सगळं आमचं. प्रवास करतो. मला कीर्तनकारांप्रती आदर आहे, गायक वादकांप्रती आदर आहे. तुम्हाला सांगतो, कीर्तनकार गायक वादकाप्रती मला जेवढा आदर वाटतो त्याच्यापेक्षा दुप्पट आदर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती वाटतो. आणि तो वाटलाच पाहिजे. माझ्या तर भावना आहेत महाराज. एक वेळ मंदिर दिसल्यावर आम्ही हात नाही जोडले तरी चालतील. देशाचा जवान समोरून आल्यावर त्याला सॅल्यूट अथवा नमस्कारासाठी आमचा हात जोडल्या गेलाच पाहिजे. कारण तो तिथं उभा आहे म्हणून आम्ही इथं बसलोय. तो तिथं उपाशी आहे म्हणून आम्ही 4 घास खातोय. तो जागा राहतोय म्हणून आम्ही ढाराढूर झोपतोय. तो बायका पोरांना सोडून सीमा लढवतोय म्हणून आम्ही संसार सुखाचा करतोय. तो मायबापाला सोडून तिथं गेलाय म्हणून आम्ही मायबापाची सेवा घरी राहून करू शकतोय. सैनिक हो तुमच्यासाठी. एकदा माझ्या देशाच्या सैनिकांसाठी 2 घोषणा तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर द्यायच्या. बोला भारत माता की हर हर. धन्यवाद. देशाच्या प्रति आदराची भावना असलेल्या जवानांचं चरित्र, तसं देवाचं चरित्र. संत, वीर, शूर, महापुरुष आणि तिसरं देव. देवाच्या चरित्रात देवाचे अनंत अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनंत रूपे अनंत वेसे देखिले व्यातासे, बाप रखुमा देवीवर पुन्हा बांधले कैसे. देखले ओ अनंत रूपे अनंत वेसे देखिले व्यात्यासी, देखिले व्यात्यासे. बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवर खून बांधले कैसे. ए बाप रखुमा देवीवरू, बाप रखुमा देवीवर खून बांधले. नाना अवतारी अवतरला देव. अनंत आहेत पण भागवतानं 24 सांगितले. त्यात वारकरी संप्रदायानं 10चा गौरव केला. अमासाठी अवतार, मत्स्यकुर्मादी सुकर, अंबऋषीसाठी जन्म सोसियले. त्या 10 मध्ये आपल्या संतांनी विशेष गौरव 2 अवतारांचा केला. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. देवाच्या अनंत अवतारातले पूर्ण अवतार 2 आहेत, राम आणि कृष्ण. आजच्या कीर्तनात उरलेल्या वेळेत आपल्याला विचार रामाचा करायचा आहे. विठाला 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 विठाला.
रामासारखा राजा नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा स्वामी नाही, रामासारखा सेवक नाही, रामासारखा मित्र नाही, आणि रामासारखा शत्रू सुद्धा जगात शोधून सापडणार. शत्रू असावा तर रामासारखा. रावणाला राम शत्रू असल्याचा स्वाभिमानही वाटत होता आणि अभिमानही वाटत होता. रामायणातल्या एका प्रसंगानं सांगतो. वानर लंकेत जाणार आहेत. मग जायचं कसं? त्या नळनिळाला दिलेला शाप आशीर्वाद ठरला. वानरांनी दगडावर राम नाव टाकलं, दगड पाण्यावर. बरोबर आहे. याच्यावर रवी महाराज मला एकाने शंका विचारली. मला म्हटले वानरांनी दगडावर नाव काय टाकलं? मी म्हणलं राम. म्हणले मग वानर लंकेत जाताना कशावर पाय देऊन गेले? मी म्हणलं दगडावर. तो म्हणला दगडावर नाव काय होतं? मी म्हणलं राम. तो म्हणला त्यांनी पाय कशावर दिला? मी म्हणलं दगडावर. 1.5 महिना डोकं बंद पडलं महाराज. अभ्यास केला, उत्तर सापडलं, त्याला दिलं. वेळ राहिला तर तुम्हाला देतो. अजून एक चालत चालत रामायणातला प्रश्न. मला एकानं विचारलं सीतेच्या स्वयंवराला दशरथ होते का नव्हते? सांगा. नव्हते. धनुष्य मोडेपर्यंत नव्हते. मी म्हणलं नव्हते. तो म्हणला नव्हते तर का नव्हते? मी दिलं ठोकून, निमंत्रण नव्हतं म्हणून नव्हते. तो म्हणला मग जनकाने निमंत्रण का दिलं नव्हतं? मी म्हणलं विसरले असतील म्हणून दिलं नसेल. तो म्हणला विसरायला ते काय गांजा ओढत होते काय? ज्या अर्थी विसरले त्या अर्थी काहीतरी कारण असेल. का निमंत्रण दिलं नाही, काहीतरी कारण असेल. मी म्हणलं असेल तर सांगा. 1.5 महिना तिथंही विचार केला मी. उत्तर शोधलं, सापडलं, त्याला दिलं. तुम्हाला वेळ राहिला तर देतो. दगड पाण्यावर तरले. बातमी लंकेत पोहोचली. रावणाचं सैन्य बिथरलं. ज्याच्या हातानं दगड तरतात त्याच्या हातानं आपला रावण वाचत नाही. मग जो वाचणारच नाही त्याच्या बाजूनं लढायचंय कशाला? रावणाला कळलं सैन्य बिथरलंय. रावण चतुर. रावणानं सगळं सैन्य समुद्र तीरावर बोलवलं. असा एक भला मोठा दगड घेतला आणि सांगितलं पहा सगळ्यांच्या समोर मी हा दगड घेतलाय. त्या तपस्व्यानं जसा दगड पाण्यावर तारला तसा मलाही तारता येतो. बघा आत्ता तारतो. असा दगड धरला. काहीतरी मंत्र फुटफुटला. दगड पाण्यात टाकला. आश्चर्य झालं. दगड बुडला नाही, दगड पाण्यावर तरला. उत्साही कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. कोणी फटाके वाजवले, कोणी बँड वाजवला आणि काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, बोला रावण महाराज की. म्हणजे एकही लंकेतलं नाही म्हणायचं. एकानं तर म्हणायचं राव. रावणाची मिरवणूक वाजत गाजत घरी गेली. मंदोदरीनं रावणाला ओवाळलं. जेवण झालं. एकांतात दोघं पती पत्नी बसली. मंदोदरी म्हणली का हो? टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज चालू आहे. रावण म्हणला आपलीच आहे, दगड तारलेली बातमी आहे. मंदोदरी म्हणली किती पैसे देऊन लावली आहे? रावण म्हणला पेड न्यूज लावायला मी काय 2025चा पुढारी का? मी रावण आहे, बातमी खरी आहे. मंदोदरी म्हणली जगाला सांगायचं, मला सांगायचं नाही. महिला मंडळ तुम्हाला काय अडचण आहे बरं? नवऱ्याचा पराक्रम जगाला मान्य असतो पण त्यांना मान्य नसतो. कुठल्याही बाईला तुम्ही बघा, कीर्तन झाल्यावर बायकोला एवढंच म्हणा मी असं करीत असतो, मी तसं, मै याऊ मै त्याऊ. बायको म्हणती गप बसा. लग्नात माझ्या हातातली सुपारी सुटली नव्हती तेव्हाच कळले काय काय करीतो. आता काही सांगू नका. नवऱ्याचा पराक्रम जगाला मान्य होतो, बायकोला नाही. माझ्याकडे बघू नका, माझंही झालंय. कीर्तनकारांच्या बायका तोंडावर म्हणतात मला कीर्तन सांगायचं. तुमच्या सांगू. वाजविणाराची म्हणती जास्ती थापा हाणायच्या नाही. गाणाराची म्हणती तुमच्या सगळ्या चाली मला माहीत आहेत, जास्त चाली दाखवायच्या नाही. शब्दाराची सांगू. नेट टोबारायचं नेट. मी नाही, बायको म्हणते असं. टाळ करायची म्हणती कुठवर कुटायचंय, बस करा कुटायचं. स्पीकरवाल्याच सांगू का? मोबाईल खाली ठेवायचा. मी नाही, बायको म्हणते असं. आवाज नीट ठेवायचा.
शेतकऱ्याची सांगू, बसा येड रूमन. सर शिक्षकांच्या सांगू का? शिक्षकाची म्हणती मला शिकवायचं, लेकरं शिकवा. विषयवार सांगू, गणिताचा शिक्षक असेल तर बायको म्हणती तुमचे सगळे सूत्र मला माहीत आहे. विज्ञानवाल्याची म्हणती फालतू प्रयोग घरात करायचे. इंग्रजीवाल्याची म्हणती मराठीत बोला. पाणी म्हणा, वाटर म्हणाल तर तांब्या फेकून आणणार आहे. हिंदीवाल्याचा तर वनवासच महाराज. त्यानं तोंड उघडलं की चुप रहने का. याला ते कुठे हिंदी येते महाराज, इसको हिंदी आती है लेकिन हेलपटे खाती है. आपली हिंदीमध्ये भागते भागते जा ऱ्या त्या धपकनगिऱ्या, कालवणसाठी आणि मडकं फुट्या. वकिलाची म्हणते कोर्टात खेचीन आणि न्यायाधीशाची म्हणते निकालच लावीन. दोन नवीन सापडले परवाच मला. आमच्या घरी घराचं रंग काम चाललंय शेजारी. तो पेंटर रंगवत होता आणि त्याची बायको भांडायला तिथं आली होती. तो काहीतरी म्हणला इथं कशाला आली, हो घरी. ते म्हणले घरी हो म्हणजे एका ठोक्यात थोबाड रंगविणार आहे. आणि एक न्हाव्याचं मिळालं महाराज. दाढी करायला बसलो न्हाव्याच्या दुकानात, त्याची मौज. त्याचं पुढं दुकान आणि पिछे मकान होतं. माझ्या गालाला त्यानं साबण वगैरे लावला, ते क्रीम वगैरे. अर्धी दाढी झाली आणि मध्ये बायको काहीतरी किरकिर करत होती. तो आवाज आमच्यापर्यंत येत होता. त्यानं अर्धी दाढी तशीच ठेवली आणि मध्ये गेलं. बसनं बाई म्हणला महाराज दाढी करायला बसले, काय आरडाओरडा लावलास. ते म्हणले असला तर असला महाराज, मला काय करायचं, काय चुलीत घालायचं का. या वाक्यानं मी उठलो महाराज. ती अर्धी दाढी तशीच झालेली ना, अर्धे ते फेस तसाच. मध्ये गेलो आणि म्हणलं काय वहिनी, मला चुलीत कशाला घालताय. बरं झालं महाराज आलात, म्हणली मला गारानच करायचं होतं. म्हणलं काय गारा नाही, कडून केसानं गळा कापलाय म्हणली माझा. पेंटरची थोबाड रंगविती आणि न्हाव्याची केसानं गळा कापला म्हणतीये. तिथं इतरांचं काय. रावण मंदोदरी म्हणते मला सांगायचं नाही. दगड तरला मान्य, कशामुळं तरला सांगा. रावणानं म्हणला हे बघ, तुझ्यापासून लपवायचं नाही, फक्त दुसरीकडे जाऊ देऊ नको. मग तुम्ही म्हणाल दोघातच होतं तर मला कसं कळलं, मी तिथंच होतो. ऐकायला रावणानं त्याचं मर्म सांगितलं. रावणानं ज्या वेळेला दगड उचलला होता त्यावेळेला दगडाला एकच वाक्य बोलला होता, हे पहा दगडा, पाण्यात जाऊन जर बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. दगड तरला रावणाच्या हातानं नाही, दगड तरला रामाच्या शपथेनं. माझ्या वैऱ्याची शपथ दगडाला घातल्यावर दगडाची सुद्धा बुडायची हिम्मत होणार नाही, एवढा रावणाचा रामावर विश्वास होता. विठाला 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 विठाला. म्हणजे नाव दगडांना पाण्यात तारतं, तुकोबाराय म्हणतात तेच नाव तुम्ही कंठामध्ये धरा. ऐशी जोडी करा राम कंठे धरा. ऐशी जोडी करा राम कंठे धरा. ऐशी जोडी ऐशी जोडी करा राम कंठे धरा. ऐशी जोडी करा राम कंठे धरा. राम कंठे धरा. ऐशी जोडी जे चुके फेरा गर्भवास. जेणे चुके फेरा गर्भवास. नाशिवंत आटी प्रिया पुत्र नाशिवंत आटी प्रिया पुत्र. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. नामाचं महत्व सांगतो, आधी थोडं रामाचं सांगतो. आदर्श राजा राम आहेत, तुम्हाला पटवून देतो.
14 वर्ष वनवास रामाला. पण एकट्या रामानं वनवास नाही भोगला. 14 वर्षाचा वनवास संबंध अयोध्येनं भोगला. 14 वर्षात अयोध्येत गुढी उभी राहिली नाही. प्रजेनं राजावर किती प्रेम करावं बघा. 14 वर्षात अयोध्येत गुढी नाही. 14 वर्षात अयोध्येत सण नाही, उत्सव नाही, कोणाच्या दारात रांगोळी नाही, कोणाच्या घरापुढं तोरण बांधलं नाही. आणि टोकाचं सांगू का, अध्यात्म रामायणातलं एक टोकाचं, राम वनवासाला गेल्यानंतरच्या पहिलं वर्ष सोडलं तर उर्वरित 13 वर्षामध्ये अयोध्येत नवीन बाळाचा जन्म सुद्धा झाला नाही. प्रजेनं राजावर अजून काय प्रेम करावं सांगा. आमचा राजा जर वानप्रस्थ जीवन जगतो तर आम्ही सुद्धा वानप्रस्थ जीवन जगलो पाहिजे. हे प्रजेनं राजावर केलेलं प्रेम आहे. आदर्श राजा राम. विठाल रामायणातून खूप काही शिकायला मिळतं. पहा, एक गोड आपल्या डोळ्यापुढे मुद्दा आणतो. नाते संबंध कसे टिकवायचे रामायणातून शिका. एक 4ही भावाचं निरीक्षण करा. एक वनवासात गेलाय, दुसरा त्याची सेवा करायला गेलाय, तिसरा त्याच्या पादुकांची सेवा करण्यासाठी नंदीग्रामात राहिलाय. मला एक जण म्हटला, हा शत्रुघ्न रामायणात काय कामाचा? लक्ष्मणाचं काम खूप दाखवलंय, रामाचं काम खूप दाखवलंय, भरताचं काम खूप दाखवलंय, शत्रुघ्नाचं काम काय? मी त्याला सांगितलं, बाबा राम वनवासात आहे, लक्ष्मण सोबत आहे, भरत नंदीग्रामात आहे. 14 वर्ष अयोध्येमध्ये राज्यकारभार कोणी सांभाळलाय? नवरा गेल्यानंतर 3 आई त्या मावल्यांचा सांभाळ त्यांनी केलाय. राज्यामध्ये विद्रोह नाही झाला पाहिजे. ज्या गादीला राजा नसतो त्या गादीवर परकीय आक्रमण होतात. राज्यातले लोक द्रोह करू शकतात, राजगादी ताब्यात घेऊ शकतात. 14 वर्ष नेटानं ती राजगादी आणि उभं राज्य सांभाळण्याचा पराक्रम शत्रुघ्नानं करून दाखवलाय. प्रत्येक पात्र एवढं तोलामोलाचं आहे. राम, लक्ष्मण, सीता वनवासात. पहा समर्पण एकमेकाविषयी किती आहे. राम सीता झाडाखाली बसलेत, लक्ष्मण फळमुळं आणायला गेलाय. सीतेनं मांडी घालून बुंद्याला पाठ लावून बसल्यात. सीतेच्या मांडीवर डोकं ठेवून राम पडलेत, वर पाहतात. झाड वाळून गेलंय, फांद्या सुकून गेल्यात, पण खाली सावली मात्र गडद पडली. रामाच्या लक्षात येईना सावली कशाची. निरीक्षणांती कळलं, झाड वाळलंय, सावली आलीये, ती झाडाची नाही, सावलीवर पसरलेल्या वेलीची आहे. रामानं लगेच कल्पना विलास केला. सीतेला वेली ठरवलं आणि स्वतःला झाड ठरवलं. आणि वाक्य असं बोलले, सीते पहा, झाड वाळलंय, फांद्या सुकल्यात, पण सावली गडद पडली आहे. सावली झाडाची नाही बरं, सावली वेलीची आहे. नशिबवान आहे बघ झाड, ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लाभतोय. म्हणजे राम म्हणतात, मी नशिबवान आहे, मला तुझा सहवास लाभतोय. त्या सीता आहेत महाराज. सीतेनं तेवढं सुंदर उत्तर दिलं, प्रभू चुकला तुम्ही. नशिबवान झाड नाही, नशिबवान वेली आहे, ज्याला अशा मजबूत आणि खंबीर झाडाचा आधार मिळालाय. राम महत्व देतात सीतेला, सीता महत्व देते रामाला. तेवढ्यात लक्ष्मण आले. घ्या फळमुळं. प्रभू म्हणले, फळमुळं बाजूला ठेव, अगोदर आमचं भांडण सोडव. माझं म्हणणं आहे झाड नशिबवान, वेलीच्या सहवासात आहे. सीता म्हटल्या, भाऊजी नीट विचार करा, माझं म्हणणं आहे वेली नशिबवान, झाडाच्या आधारावर आहे. आता लक्ष्मण विचारात पडले, बाजू कोणाची घ्यायची, पण तो लक्ष्मण आहे. इतकं सुंदर उत्तर काढलं. हात जोडले, लक्ष्मणानं सांगितलं, दादा वहिनी, लक्ष्मणाच्या नजरेतून विचार केला तर झाडही नशिबवान नाही, वेलीही नशिबवान नाही. अशा सुंदर झाड आणि सुंदर वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा माझ्यासारखा प्रवासी महानशिबवान आहे. समर्पण शिकायचं तर रामायणातून, नाते टिकवायचे शिकायचे तर रामायणातून. राम जसा पराक्रम आहे तसं नाव सुद्धा पराक्रम आहे. म्हणून रामकंठी धरा. ऐका आता, रामकंठात का धरायचं, एक 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 कारण सांगतो. पहिलं कारण, पद्मपुराणात आलेला श्लोक, रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम पुनःप्रवेशा भावेच मकारस्तु कपाटवत. रा म्हटलं की तोंड उघडतं, आणि म म्हणताना तोंड, प्रयोग करून बघा घरी जाऊन,
ओठ बंद करून रा म्हणता येणार नाही आणि तोंड उघडं ठेवून म म्हणता येणार नाही. मला तोंड बंद होतं आणि राला तोंड उघडतं. तोंड उघडलं की आपले वाईट विचार, वाईट वासना, पाप वासना तोंडातून बाहेर निघतात. बाहेर निघालेले पाप परत आत जाऊ नये याच्याकरता मग कपाटाचं काम करतं. एक जण म्हटला, महाराज आम्ही राम राम म्हटलं, पाप कुठं जाणार? म्हणलं सोपं आहे, जे राम राम म्हणतात त्यांचे निघणार आणि जे राम राम म्हणत नाही त्यांच्या डोक्यावर. मग सगळ्या मंडपाचे पाप ज्याला घरी न्यायचेत त्यानं राम राम म्हणायचं आणि ज्याला वाटतं पाप इथंच टाकायचे त्याने एकदा म्हणा जय श्रीराम. लोक म्हणतील आता सगळ्यांनीच म्हणले, आता पाप कुठं जातील? मृदंगवादकाकडे. तुम्ही म्हणाल मग ते काय करतील? मृदंगात टाकून वाजवतील. तुम्हाला काय करायचे? तुमचे गेले विषय संपला. विठाला आणखी राम भजन करण्याचा फायदा सांगतो. राम म्हणता रामची होई एक दिवस तुम्ही राम झाल्याशिवाय राहणार नाही. तिसरा फायदा, राम म्हणता तरे जाणता नेनता. जाणत्यानंही ना राम म्हटलं फायदा, नेनत्यानं राम म्हटलं फायदा. जसं बुधा वदती विष्णाय मूर्खा वदती विष्णवे नम इत्येव अर्थंच द्वयोरपि समम फलम. विष्णाय म्हणलं तरी तेच आणि विष्णवे म्हणलं तरी तेच. तसं राम म्हटलं तरी तेच आणि लांब म्हटलं तरी तेच. अज्ञानी ज्ञानीला फायदा देतो म्हणून राम कंठी धरा. आपण वासुदेवामध्ये एक प्रमाण म्हणतो नेहमी, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावणी रहा नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा आधी. जरी शेवट गोड करणे असेल तरी आधी राम राम स्मरा. विठाला अंतकाळी ज्याच्या नावाले कामने सुखा तुका म्हणे सुखा पार नाही. शेवट गोड करण्यासाठी राम. ऐका अजून एक गोड फायदा राम नावाचा. राम नाव कंठात का धारण करायचं? त्या राम नावाची महती आलेली सांगतो. महाराज रामायणात श्लोक किती आहेत? प्रसिद्ध श्लोक आहे ना, चरितम रघुनाथस्य
शतकोटी प्रविष्ट 100 कोटी श्लोक. एकदा भांडण सुरू झालं. स्वर्गातले देव, मृत्यूलोकातले मानव आणि पाताळातले दानव, तिघाचं भांडण. रामायण कोणाचं? देव म्हणायचे आम्ही अवतार घेऊन खाली गेलो, रामायण आमचं. माणसं म्हणायचे रामायण मृत्यूलोकात घडलं, रामायण आमचं. पाताळातले म्हटले आमचा पाठिंबा नसता तर तुमचं सरकार कोसळलं असतं. शेष खालून आले होते ना लक्ष्मण, रामायण आमचं. वाद काय मिटेना. भांडण गेलं कोर्टामध्ये. सुरुवातीला जिल्ह्याच्या ठिकाणी जातं ना भांडण, त्या तालुक्याच्या ठिकाणी दिवाणी न्यायालय. इंद्र महाराज बसले होते. म्हटले सांगा रामायण कोणाचं? इंद्रानं विचार केला यांच्या भानगडीत पडणं म्हणजे आपलं मरण आहे. इंद्रानं हात जोडले, सांगितलं सही घ्या, प्रकरण पुढं न्या. जिल्हा कोर्टात प्रकरण गेलं. तिथं 4 तोंडाचे न्यायाधीश बसले होते. ब्रह्मदेव, सांगा रामायण कोणाचं? ब्रह्मदेव म्हणले म्हातारपणात भानगडी लावू नका, सही घ्या, प्रकरण वर न्या. हायकोर्टात गेलं. हायकोर्ट पंढरीला होतं. भगवान पंढरीनाथ म्हणले सांगा रामायण कोणाचं? भगवान म्हटले बाबा राम मीच असल्यामुळे माझ्याच अवताराबद्दल मला जर न्यायदान करायचं असेल तर मला ते करता येणार नाही, सही घ्या, प्रकरण पुढे जाऊ द्या. सुप्रीम कोर्टात गेलं. महादेवाकडं, सांगा महादेवा रामायण कोणाचं? महादेव म्हणले तुमच्या बापाचं. आणि खरंच ना, देवलोक, मानवलोक आणि दानवलोक तिघाचे वडील भगवान विष्णू. रामायण तुमच्या बापाचं. आता मला सांगा सगळे, वडिलांची संपत्ती असेल आणि 3 भाऊ असतील तर त्या संपत्तीचं काय केलं पाहिजे? बोला की बोला की. शाबास. एक तरी म्हणला का एकत्र राहून खाल्लं पाहिजे? सगळ्याच्या डोक्यात काय आलं? वाटण्याच करा. वाटण्या करायच्या ठरल्या. 100 कोटीच्या 3 वाटण्या. 33 कोटी 33 कोटी 33 कोटी राहिले. पुन्हा 33 लाख 33 लाख 33 लाख राहिले. पुन्हा 33,000 33,000 33,000 राहिले. पुन्हा 300 300 300 राहिले. पुन्हा 33 33 33 राहिला. 33 कोटी 33 लाख 33,333 असं मला पहिल्याच झटक्यात सांगता आलं असतं, पण तुम्हाला व्यवस्थित तिथवर नेलं. हे भावाभावांच्या वाटण्याचं असंच असतं बघा. वडिलांची प्रॉपर्टी वाटायची असेल मग घर 2 ठिकाणी करा, जमीन 2, पसारा सुद्धा. महाराज काय ठिकाणी तर लय अवघड. 1 पळी शिल्लक राहू द्या. धाकटं म्हणतं पळी जर थोरल्याला देणार असाल तर मला 50 रुपये द्या. पळी 100 रुपयाची. नाही तर पळी मधून कापा, अर्धी त्याला अर्धी मला. नसेल तर तळ्यात फेकून द्या. आमच्या मराठवाड्यात म्हणे तुला ना मला. मग इकडे आहे म्हणायचं. भागाभागात काही बदलून प्रथा असतात. मग विचारलेलं बरं. आमच्या भागात माणसं मेल्यावर जाळतात, आपल्याकडे जिथे जाळतात का जीव गेल्यावर. आमचे जिवंत माणसं श्वास घेतात, इकडं मेल्यावर. चांगली गोष्ट आहे, तसंच करा. भावाभावाचं बिघडलं ना महाराज. शेवट भावाभावाच्या भांडणाचा सांगू का? लास्टची वाटणी, शेवटची. म्हातारं थोरल्याकडं, म्हातारी बोला बोला. इकडं होत नसेल असं तर चांगली गोष्ट आहे. तुमच्या पाया पडतो महाराज. कीर्तन आतापर्यंत विसरून जा. इथून पुढचे 2च मिनटं ध्यानात ठेवा. घराच्या वाटण्या करा, प्रॉपर्टीच्या वाटण्या करा. आणि मायबाप तुम्हाला सांभाळणं होत नसतील तर 15 पत्राची वेगळी खोली काढून द्या. पण म्हातारं म्हातारी तरी 2 ठिकाणी करू नका, एका ठिकाणी ठेवा. बऱ्याच घरात असं आहे महाराज, म्हातारं थोरल्याकडं, म्हातारी धाकट्याकडं. थोरल्या भावाचं आणि धाकट्या भावाचं भांडण झालं. भांडणात त्यांनी सांगितलं मला तुझं तोंड बघायचं नाही, माझं तोंड दाखवणार नाही. माझ्या घरचं तुझ्या घरी कोणी येणार नाही, तुझ्या घरचं माझ्या घरी आलं नाही पाहिजे. दोघंही घरी जाऊन सांगणार खबरदार या घरच्यानी त्या घरच्याकडं कोणाकडं जायचं, कोणाला बोलायचं. म्हणजे पर्यायानं म्हाताऱ्यानं म्हातारीला बोलायचं. किती मजा आहे बघा. खरं प्रेम तर म्हातारपणातच वाढतं महाराज. कुरकुर किरकिर करतात पण प्रेमही करतात. जाऊ द्या.
वाटण्या करता करता एक श्लोक राहिला. अक्षर मोजले 32 निघाले. 10 अक्षर 10 अक्षर 10 अक्षर. अक्षर राहिले. तिघ उठले, म्हटले महादेवा ते 2 अक्षर पण आम्हाला वाटून द्या. आता महादेव खवळले, त्रिशूळच काढला. खबरदार, सगळं रामायण तुम्हाला. ही 2 अक्षर 2च ठेवून घेतलेत. कोणते? आणि त्या 2 अक्षराचा जप 24 तास महादेव करतात. भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी महादेव श्रीराम जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम राम राम जय जय राम राम राम. ओ राम पूजे सदा सेवका. राम पूजे सदा शिव. भजन करी महादेव. भजन करी देव. ओ भजन करी महादेव. करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम. 2 मिनिटं. आपल्या रामाचा उत्सव चालला ना, हेच भजन आम्ही पुढं म्हणणार. पुरुष आमच्या मागं म्हणणार, आईसाहेब त्यांच्या मागं म्हणणार. एक ते 1.5 मिनिटं. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. 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 झालं बरोबर आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय राम जय राम. श्रीराम 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 जय राम. श्रीराम जय राम श्रीराम. ओ श्रीराम जय जय राम. आत्मा जो शिवाचा राम जप. शिवाचा आत्मा राम जप आहे, म्हणून आपण सगळ्यांनी रामकंठी धरा. विठाला 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 विठ्ठल. बघा, रामायणातच एक गोड प्रसंग आला. कौसल्या माता, रामाची आई, अंजनी माता हनुमानजीची आई, आणि लोपामुद्रा अगस्ती मुनीची पत्नी, 3 म्हाताऱ्या एकत्र बसल्या. आता तिघीला कौतुक. अंजनी माता आनंदानं सांगू लागली, माझ्या पोरानं केवढा पराक्रम केला. माझ्या पोरानं केवढा पराक्रम केला. कौसल्या माता म्हणली, तुझ्या पोराचा बाजूला राहू दे, माझ्या पोरानं काय कमी केला का. लंकेत गेला आणि रावणासारख्या बलाढ्य शत्रूला मारला. अंजनी माता म्हणली, हो पण लंकेत तुझा पोरगा पाठवायला माझाच पोरगा कामाला आला. पर्वताच्या पर्वत आणून त्यानं पूल बांधला. तेवढ्यात लोपामुद्रा आल्या. म्हटल्या, खरं सांगू का, तुमच्या दोघांच्या पोरापेक्षा माझा नवरा भारी आहे.
माझ्या नवऱ्याला जर बोलवलं असतं तर पूल बांधायचं कामच पडलं नसतं, एका घोटात त्यानं समुद्र ओढला असता. अगस्ती समुद्र पिणारा, माझा नवरा पराक्रमी, ते समुद्र पितो. अंजनी माता म्हणली माझा पोरगा पराक्रमी आहे, त्यानं पूल बांधला. आणि कौसल्या माता म्हटली माझा पोरगा पराक्रमी, त्यानं रावण मारला. तेवढ्यात हनुमानजी आले, म्हणले ए म्हातारे हो, टेन्शन घेऊ नका. लोपामुद्रेला सांगितलं तुझा नवरा श्रेष्ठ नाही, तुझ्या नवऱ्यानं रामाचं नाव घेतलं म्हणून त्याला सागर पिता आला. मी रामाचं नाव घेतलं म्हणून सेतू बांधता आला. आणि राम स्वतः जर श्रेष्ठ असते तर त्यांच्या नावानं बरेच कामं झाले असते. त्यांच्या नावानं काम झालं नाही, त्यांच्या रामामुळं काम झालं नाही, रामाच्या नावामुळे काम झालं. रामापेक्षा राम नाव श्रेष्ठ आहे. एका प्रसंगानं सांगतो, भजन करा. विठाला 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 विठाला. वानरांनी दगड टाकले, दगड पाण्यावर तरले. रामानं विचार केला, दिवसभर वानरांनी दगड टाकलेत, तरले, मग माझ्या नावानं जर तरतात तर माझ्या हातानं तरायला काय अडचण आहे. मोठ्या माणसांना प्रयोग करायचा असतो पण सार्वजनिक करता येत नाही. आणि खरं सांगू का, प्रयोग हा एकांतातच झाला पाहिजे. आपल्या भाषेत रिहर्सल एकांतात, रियाज एकांतात आणि सादरीकरण लोकांसमोर. माझं भागवत चालू होतं, एक तबलजी नवीनच घेतला होता. मी बोलायचो ते खडखड 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 खडखड. मी म्हणलं काय काय चौताल बसवायलो, म्हणलं घरी बसवणं. म्हणलं मी तर मला त्रास का द्यायला लागला. नाही, रियाज करायलो. मी म्हणलं बाबा हे नारळ घे आणि घरी जाऊन रियाज कर, पुन्हा कथेला येऊ नको. रियाज लोकांमध्ये नाही, रियाज एकांतात करायचा, सादरीकरण लोकांतात. रामाला प्रयोग करायचा आहे, सगळ्या समोर जमत नाही, एकांतात. सगळे वानरं झोपवले, राम एकटे बाजूला गेले. साऊंड बॉक्स एवढा दगड रामानं उचलला, आजूबाजूला पाहिलं कोणी नाही, दगड उचलला आणि पाण्यात टाकला. आश्चर्य झालं, दगड बुडला. राम म्हणले जरा मोठाच होता काय की. छोटा घेतला, टाकला, बुडला. आणखी छोटा, बुडला. आणखी छोटा, बुडला. 5 दगड बुडले. प्रभू म्हटले दगड बुडाले तर बुडो, फक्त दगड बुडालेत हे कोणी पाहिलं नाही पाहिजे. भीती ती असते. मोटरसायकलवरून एखादं पडू द्या, पडल्यावर लागलं किती बघत नाही, आपल्याला पडताना कोणी बघितलंय का ते पहिलं बघतं. आजूबाजूला पाहते, कोणी पाहिलं नाही, मग गुडघे तपासते कुठं फुटले, मग गाडी उभी करतं. रामानं आजूबाजूला पाहिलं, कोणी नाही, माग वळून पाहिलं. जय हनुमान ज्ञान गुणसागर, हात जोडून उभे. राम चेहराच उतरला. राम म्हणले हनुम्या तू कधी? हनुमान म्हणले पहिल्या दगडाच्या आधी. मग राम हसले, म्हणले हनुम्या दिवसभर वानरांनी टाकले रे, ते तरले, आणि रात्री मी टाकलेले बुडले. हनुमानजींनी सांगितलं प्रभू, जी ताकद तुमच्या नावामध्ये आहे ती ताकद तुमच्या स्वतःमध्ये नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, आ तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. रामात जी ताकद नाही ती नामात आहे, म्हणून राम कंठी धरा. विठाला 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 विठाला. फायदा जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा चुकणं म्हणजे काळाला धारेवर धरणं तुकोबाराय म्हणतात. गर्भवासाचे फेरे चुकवायचे असतील आणि काळाच्या थोबाडीत मारायचं असेल तर राम नावाच्या बाणाचा भाता तुमच्याकडे भरून तयार असला पाहिजे. शेवटच्या चरणी
तुका म्हणे काळा हना तोंडावरी, त्याच्यासाठी भाता भरा हरी रामबाणी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई. सोबदा हे सोबदा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. सर्वांनी टाळी वाजवा. टाळी 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 टाळी. विठोबा विठोबा. काय नाही झालं बसा. श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, महाराज की जय, महाराज की जय. विठोबा रखुमाई. टाळ्या 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 टाळ्या. भाता भरा हरी रामबाणी. रामायणामध्ये भावार्थ रामायणात एक सुंदर ओवी आली पहा. सप्तपाशांती रामनामे करी मारुती, सातही पाशातून हनुमानजी मुक्त झाले. स्वजन पाशय, दारा पाशय, ग्रह पाशय, द्रव्य पाशय, आशा पाश सातवा. आणि सप्त पाशांची निवृत्ती रामनामे करी मारुती. हनुमानजीचं एक सूत्र आहे, ज्याच्यामध्ये नाही राम त्याचा हनम्याला नाही. फार गोड प्रसंग येतो रामायणामध्ये. रामराज्य आलं, बक्षीस वितरण सुरू झालं, सगळ्यांना बक्षीस दिलं, हनम्याला नाही. सीतेला दया आली. गळ्यातला नवरत्नांचा हार हनुमानजीला दिला. हनुमानजी दूर झाडावर जाऊन बसले. माळेतला मणी काढायचा, दातात धरायचा, फोडायचा, असा पाहायचा, फेकून द्यायचा. 4-2 मणी फोडले. आता हनुमानजीवरही प्रेम करणारे जेवढे होते, द्वेष करणारे काही असतीलच ना. हितशत्रू असतातच. 4-2 जण सीतेजवळ गेले. आई पहा, तुम्ही दिलेला नवरत्नाचा हार तो सुद्धा माहेराहून आणलेला. एक तर हार आणि पुन्हा माहेराहून आणलेला, आणि त्या वानराला दिला. बघा तो काय करतो, मणी फोडतो, फेकून देतो. सीतेलाही राग आला. बोलवा त्याला. आले हनुमानजी. काय करतो म्हणले, मणी फोडतोय. का फोडतो म्हणले, आतमध्ये राम आहे का तपासतोय. मग एकातही भेटला नाही. मग काय केले, दिले फेकून. ज्याच्यात नाही राम त्याचा हनम्याला नाही काम. इतक्या चिडल्या सीता. आला मोठा, राम नाही त्या वस्तू फेकून द्यायला. त्या मण्याचं जाऊ दे, तुझ्यात तरी राम आहे का. हनुमान म्हणले, असल्याशिवाय बोलतो का. दाखव म्हटल्याबरोबर दोन्ही हात छातीत रुतवले. नखानं दोन्ही हातानं छाती टरा 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 फाडली. आणि आतमध्ये राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्नासह हे राम पंचायतन, राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभू. श्रीराम 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 जानकी बैठे हैं मेरे सीने में. याला म्हणायचं भाता भरा हरी रामबाणी.
मी 2 शंकांसाठी मुद्दाम वेळ ठेवलाय. जर मी तसाच गेलो तर लोक उद्या म्हणायचे त्याला येतच नव्हतं. 2 आठवल्या का शंका? हा. पहिलं, दगडावर राम नाव होतं तर वानर कशावर पाय देऊन लंकेत गेले? त्याचं उत्तर असं आहे, दगडावर वानर राम नाव टाकत होते, पण दगड पाण्यात टाकायला बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमानजी होते. त्यांनी युक्ती करायची, ज्या बाजूला राम नाव लिहिलं ती बाजू पाण्याकडून टाकायची आणि बिगर नावाची बाजू वरून टाकायची. वानरांनी पाय दिला, राम नावावर नाही दगडावर दिला. 2 कामं झाले. वानरांना पाय द्यायला जागा मोकळी झाली आणि राम नाव पाण्याकडून घातलं. राम नावाला तेव्हापासून ते आजपर्यंत कायमचा समुद्राच्या पाण्याचा अभिषेक सुरू झाला. विठाला 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 विठाला. आता दशरथ स्वयंवराला का नव्हते? त्याचं गणित असं घडलं होतं. असं एकदा जनक महाराज त्यांच्या भावासोबत रानडुकराच्या मागे धनुष्यबाण घेऊन लागले, भाला घेऊन लागले घोड्यावर बसून. डुकर पुढं हे मागं, डुकर पुढं हे मागं. सरते शेवटी ते डुकर अयोध्येच्या सरहद्दीत गेलं, एका ठिकाणी उभा राहिलं. जनकाने असा जोरात भाला मारला, पण ते डुकर पुढं निघून गेलं आणि तो भाला गवताच्या पलीकडं चरत असलेल्या गायीच्या पोटात घुसला. गाय मरून पडली. आता करायचं काय? ढसाढसा रडले जनक महाराज. त्या काळात गोहत्या झाली तर राजा ढसाढसा रडत होता. आताचे राजे कत्तलखान्याला परवानगी देतात. दुर्दैव आहे. गोहत्या झाली, काय करायचं? भाऊ म्हटले, महाराज सरहद्द अयोध्येची आहे, एक विनंती करू आपण राजा दशरथाला. त्यांनी जर ठरवलं तर मेलेली गाय जिवंत होईल. लगेच जनकाने पत्र लिहिलं, दूतामार्फत पत्र पाठवलं. पत्र दशरथाने वाचलं. दशरथाला वेळ नव्हता. एक झाडू कामगार होता, दाढी वाढलेली, काळा कुट्ट, फाटके मळालेले कपडे, झाडू मारत होता. जनक महाराज म्हणले, यांच्यासोबत जा आणि मेलेली गाय उठवून ये. तो म्हटला, गाय मला उठेल का? राजानं सांगितलं, सांग, तुझी सेवा प्रामाणिक असेल तर गायीला उठावंच लागेल. तो झाडूवाला गेला सोबत. जनक महाराजांनी पाहिलं, तू कोण? तो म्हणला, मी झाडूवाला. कशाला आला? म्हणले, गाय उठवायला. जनक म्हणले, तू उठवणार का? तो म्हटला, मी कुठं उठवणार? उठवणार माझा राजाच आहे, निमित्त मला करणार आहे. हात जोडले त्यानं, गायीसमोर गुडघे टेकून बसला आणि सांगितलं, हे गोमाते, माझा राजा प्रजाहित दक्ष न्यायप्रिय असेल आणि माझ्या राजाची मी खरंच प्रामाणिक सेवा केली असेल तर तुला उठावं लागेल. आश्चर्य झालं. भाला गळून पडला आणि मेलेली गाय जखम बरी होऊन जिवंत होऊन उभी राहिली. हंबरडा फोडत पळत गेली. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. दशरथ महाराज की जय. जनकानं आनंद झाला, पण राजा दशरथाला न भेटता जनक माघारी निघून गेले. काही दिवसांनी जनकाच्या मुलीचं स्वयंवर सीतेचं ठरलं. सगळीकडे निमंत्रण दिल्या जाऊ लागली. शतानंदजी जनकाचे गुरु आले. म्हटले, बाबा सगळ्याला निमंत्रण दिली? हो दिली. म्हटले, मग अयोध्येचा राजा दशरथ? ताडकन उठले जनक. सांगितलं, सगळ्यांना निमंत्रण देईल पण जनकाला देणार, त्या दशरथाला देणार नाही. महाराज म्हणले, अरे एवढ्या मोठ्या राजाला देणार नाही? का नाही देणार? कारण जनकानं सांगितलं, मागं त्यांच्या राज्यात माझ्या हातून गाय मारली, उठवायला त्यांना बोलवलं, त्यांनी झाडूवाला पाठवला, ते आलं, गाय उठवून गेलं. आता जर मी स्वयंवराला त्यांना बोलवलं, त्यांना वेळ नसला, ते झाडूवाल्याला पाठवतील. झाडूवाला येईल, धनुष्य मोडल, मग माझी पोरगी काय झाडूवाल्याला देऊ का? याच्यासाठी सगळ्यांना निमंत्रण होती पण दशरथाला नव्हतं. दोन्ही प्रश्नाची उत्तरं झाली. विठाला 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 विठाला. राम नावाचा भाता भरायचा आणि काळाच्या थोबाडीत मारायला सज्ज व्हायचं. ऐका, राम नावाचा जयघोष करण्यासाठीच हा उत्सव आहे. श्रीराम मंदिराचा शताब्दी महोत्सव. रामाचं कार्य, रामाचं नाव आपल्यापर्यंत पोहोचावं आणि आपल्याला काळाच्या थोबाडीत मारायची ताकद मिळावी, याच्यासाठी हा कीर्तनाचा अट्टहास आहे. उद्यापासून महाराष्ट्रातले दिग्गज थोर थोर महात्मे
आपल्या गावात येणार आहेत. भव्य सोहळा होणार आहे. फक्त प्रकाश महाराज एकच करेक्शन करा, जसा हा 2 फोकस आमच्या तोंडावर आहेत ना, तसे 1-2 फोकस श्रोत्यांच्या तोंडावर द्या. कारण श्रोता जर आम्हाला नाही दिसला तर आमचा अवसानघात झाल्याशिवाय राहत नाही. विश्वासघात परवडला, अवसानघात नाही झाला पाहिजे. तुम्ही आम्हाला दिसले पाहिजे ना. मला कोणीच दिसत नाही, अंधारात दिसत आहेत सगळे. तर यांच्यावर 2 फोकस लावा, म्हणजे श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वक्त्याला कळले, म्हणजे त्याला बोलायला अवसान येतं. 1-2 मिनटं देवाच्या संतांच्या नावाचा आपल्याला जयघोष करायचा आहे, काळाच्या थोबाडीत मारण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन, हो नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव आणि म्हणे ज्ञानदेवा भोला. बोला भंगजनी म्हणे ज्ञानदेव बोला, बोला हो अभंग. ऐका, कीर्तन संपणार आहे. फक्त 2 मिनिटं. मला माहित आहे थंडी आहे, थंडी घालवायची आपल्याला. 2 मिनिटं. आपल्या रामाच्या मंदिराचा शताब्दी महोत्सव आहे. कॅमेरा तिकडे फिरवा. महाराष्ट्राला बघू द्या, बघू द्या महाराष्ट्राला आपल्या गावचा उत्सव, शताब्दी महोत्सव किती रुबाबदार आणि दणक्यात चालू आहे. आस्थाने ग्रामस्थ मंडळी, बाहेरगावून आलेली सर्व मंडळी, सर्वांना धन्यवाद. 2 मिनिटं सगळ्यांनी आमच्या पाठीमागं भजन म्हणायचं. पांडुरंग 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 पांडुरंग. हो म्हणा सर्वांनी पाठीमागे. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. निवृत्ती राया माझ्या सोपान राया, नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. ज्ञानोबाराया माझ्या देवाराया. हो ज्ञानोबराया माझ्या तुकोबराया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा सर्वांनी म्हणा पाठीमागे. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पांडुरंग 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 सर्वांना धन्यवाद. राम मंदिराची शताब्दी सप्ताहाचं 155वं वर्ष. इथं उपस्थित प्रत्येकाला आपल्या सप्ताहाचं
200 वर्ष बघायला मिळावं एवढीच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना. द्विशताब्दी महोत्सव साजरा करायची संधी आपल्याला मिळावी आणि रवी महाराजांना, मला, सचिन महाराजांना, विठ्ठल महाराजाला त्याही सप्ताहात सेवा करायची संधी मिळावी. काही टेन्शन घेऊ नका, आम्हाला अजून 45 वर्षे काही होणार नाही. तुमचा द्विशताब्दी महोत्सव साजरा केल्याशिवाय आम्ही कोणीच मरणार नाही, गॅरंटीनं सांगतो. आणि रामानं आम्हाला वाचवावं तोवर तुमची द्विशताब्दी साजरी झालेली आम्हाला पाहायला मिळावी. भरगच्च मैदान, भव्य दिव्य सोहळा आणि करावं तेवढं कौतुक आपलं कमी आहे. खास एकदा स्पेशल टाळ्या वाजवा तरुण मंडळीसाठी. आल्यापासून पाहतोय ते जीव लावून काम करतात, झोकून देऊन काम करतायत. त्याची परिणती ह्या भव्य सोहळ्यामध्ये आहे. असा भव्य सोहळा 7 दिवस साजरा होणार आहे.